पश्चिम विदर्भामध्ये वाढत्या उष्णतेचा परिणाम जलसाठ्यावर झालेला असून प्रकल्पांमधील पाणी पातळी झपाट्याने खाली आली आहे। मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये विदर्भातील महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये 50% कमी जलसाठा शिल्लक राहिला आहे। बुलढाणा जिल्ह्यामधील खडकपूर्णा प्रकल्प कोरडा पडलेला असून पश्चिम विदर्भातील मोठा प्रकल्प असलेल्या अप्पर वर्धामध्ये फक्त 49% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पाणी पातळीमध्ये सातत्याने होणारी ही घट येत्या काळामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवते आहे। जाऊयात बुलढाणामध्ये। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यामधील मंगरुळ ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। वारंवार सांगूनही पाण्याचे नियोजन आणि व्यवस्था होत नाहीये आणि त्यामुळे गावकऱ्यांना कामधंदे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागते। संतप्त झालेल्या नागरिकांनी रिकामं भांड घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। दरम्यान ग्रामपंचायत विरोधात नागरिकांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली गेली आहे। येत्या 3 दिवसांमध्ये ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा 5 मे पासून आमरण उपोषण करू असा इशारा सुद्धा या गावकऱ्यांनी दिलाय। या मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। आणि सगळीकडेच उष्णतेमुळे पाणी टंचाईच्या झळा बसतायत। नाशिकमधून अपडेट आहे। नाशिकमधील काही भागांमध्ये आजही पाणी आहे। नाशिक पूर्व आणि सिडकोमधील काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद आहे। महावितरण देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद असल्याची माहिती आहे। त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुद्धा खंडित असणार आहे। वीज पुरवठा बंदमुळे दुपारच्या सत्रामध्ये पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होईल। संध्याकाळी पाणी पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नाशिककरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे।